आपले मीरा भाईंना महानगरपालिका शाळा क्रमांक 10 चेनी या शाळेतील आपली 10वीची पहिली बॅच आहे आणि ह्या बॅचमधील सगळे विद्यार्थी होतकरू आहेत. थोड्याच दिवसामध्ये त्यांची 10वीची परीक्षा सुरू होणार आहे आणि सर्व शिक्षक वर्गातर्फे शिक्षकांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही घाबरू नका, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, तुम्ही नक्कीच सर्व पास होईल याची मला खात्री आहे. ही आमची टीम आहे. ह्या वर्षी आता ही पुढं जाणार, यांना परत शाळा 5-7 दिवस इथून पुढे बघायला भेटेल, ती दिसेल, पण त्या शाळेच्या वर्गात बसता येणार नाही यांना. 4-5 दिवस राहिलेत, अभ्यास करा, शाळेत यायला भेटते त्याचा आनंद घ्या. आणि तुम्ही जाताना आम्हाला 100% खूप जास्त दुःख होईल, पण तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगले मोठे व्हा आणि आम्हाला पुढे दिसा, म्हणजे जेणेकरून आम्हाला सांगायला अभिमान वाटेल की अरे हा माझा विद्यार्थी आहे मग, आणि तो आज एवढ्या मोठ्या पोस्टला आहे, आम्हाला आनंद वाटेल. पाटील सर, तुम्हाला काय वाटतंय सांगा तुम्ही. नाही बरोबर आहे, आता सहमत आहे मी, कारण भविष्य काळात तुमचा घडणार आहे आणि तुम्ही घडवणार पण आहेत. पण इथल्या आठवणी ज्या आहेत त्या तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, आयुष्यभर पुरणार आहेत तुम्हाला. किंवा शाळेत आम्ही पहिलीपासून दुसरीपासून ते 10वीपर्यंत तिथे शिकलो, मजा केली आणि भरपूर आनंद घेतला. सरांचा मार पण खाला ना, त्याच्याबरोबर अभ्यास पण केला. आणि जाता जाता अशी परिस्थिती असते की जाऊ का नको जाऊ, पण मग नाही जायचं म्हणून नापास नाही व्हायचं बरं का. त्याच्यासाठी भरपूर तुम्ही अभ्यास केलाय, तो सगळा पेपरमध्ये उतरवायचा आणि चांगले मार्क मिळवायचे. बरोबर, शाळेचं नाव जे आहे ते अतिशय उज्ज्वल झालं पाहिजे. तुमची पहिली बॅच सुरुवातच तुमच्यापासून आहे, म्हणून सुरुवात जर एकदम भारी झाली तर भविष्य काळामध्ये येणारे पुढच्या 50-100 बॅच आहेत तर सगळे अतिशय चांगल्या तुमचा आदर्श सोबत ठेवतील, हे महत्त्वाचं. पाटील सरांनी अतिशय सुंदर असा मेसेज दिला. आयुष्याची शाळा म्हणजे आयुष्यात जे संस्कार होतात ते घरानंतर फक्त शाळेत होतं, शाळेनंतर तुम्ही कॉलेजला जाल, कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला कोणी म्हणणार नाही की बाळा तू असे केस काप किंवा तू 2 वेण्या बांधून ये, कारण कॉलेजचं हे जीवनमुक्त असतं. आपले जे संस्कार आपण शाळेत घेतलेत, शिकलोय, ते सगळे संस्कार तुमच्या जवळ ठेवा आणि आयुष्यात जेव्हा तुम्ही पुढे जाल त्याचा पूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न करा. आपण कुठे जातो, आपले कपडे, आपले चप्पल, आपलं वागणं, आपले केस याची पूर्ण सगळीकडे पाहणी केली जाते. त्याच्यानंतर ठरवलं जातं की हा मुलगा किती क्वालिटीचा असू शकतो, कारण आपण जेव्हा कुठे इंटरव्ह्यूला जातो आपण पाहिलं असेल की मोठे मोठे ऑफिसर असतात, ते अभ्यासात हुशार असतात, त्यांची परीक्षा झाल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू घ्यायचं कारण एवढं असतं की हा माणूस वागतो कसा, बोलतो कसा, येतो कसा, राहतो कसा, त्याचे केस कसे, त्याची संपूर्ण पाहणी केली जाते. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला वाटत असेल मोठे केस केल्याने आपण सुंदर दिसतो, तर असं नसतं. छान केस ठेवा, व्यवस्थित चप्पल बूट व्यवस्थित घाला, कपडे व्यवस्थित ठेवा, पुढचे आयुष्य खूप सुंदर आहे. आता तुम्हाला शुभेच्छा देणार आहेत आपले बाळू सर. बोला बाळू सर. आता बाळूचं नाव आहे ना. तर माझ्याकडं 10वीचा वर्ग जवळपास आता 1-1.5 वर्षापासून आहे. तरी आपल्या शाळेमध्ये सर्वात डिसिप्लिन म्हणून 10वीच्या वर्गाकडे पाहिलं जातं, कारण की 10वीचे जे मुलं आहेत त्यांचा स्वभाव म्हणा किंवा त्यांची डिसिप्लिन म्हणा अतिशय छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे बोलतो ते थोडंसं करण्याचा पण प्रयत्न करतात. एक खंत अशी आहे की रिव्हिजन जरा कमी देतात, पण परंतु त्यांचा अभ्यास वगैरे जर आपण दुसऱ्या 2-3 शाळा आपण पाहिले माशाच्या पाड्यामध्ये जाऊन, त्यांच्यापेक्षा मला माझे विद्यार्थी जे आहेत ते बेस्ट दिसायले. तर त्याच्यामुळं मला तरी अशी गॅरंटी आहे की माझे 20 पैकी 20 मुलं जे आहेत ते परीक्षात पास होणार आणि 60च्या पुढे म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास व्हावे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. तरी पण तुम्ही आता इथून पुढे जे काही 20-22 दिवस राहिले तर ते कुठेही वाया न जाता, आणि म्हणजे थोडक्यात आपल्या शाळेतले बरेचसे असे मुलं आहेत की ते आजारी जास्त पडतात, तर त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी मात्र व्यवस्थित घ्यावी, जेणेकरून ते आजारी पडणार नाहीत आणि त्यांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास पूर्ण होऊन ते पेपरमध्ये जेवढं आतापर्यंत अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये ते आपलं आतापर्यंत जेवढं काय आहे तेवढं त्याच्यामध्ये ते लिहितील आणि निकाल जो आहे तो निकाल त्यांच्या अपेक्षाप्रमाणे लागेल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द जे आहेत ते संपवतो. धन्यवाद बाळू सर. आता बाळू सरांनंतर सगळ्यांचे लाडके दादा म्हणजे मॅनेजर. आता मॅनेजर पदाच्या मागचा काय विषय दादा तुम्ही सांगू नका, बोला. सर्व मित्रांनी मुलांनी खूप शिकावं, मोठं व्हावं आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं
माझी अपेक्षा आहे एवढं बोलून माझी चला आता मी विनंती करतो की तुला बोल आता बोल. मला शाळेत खूप चांगलं वाटते. सर्व सर मला खूप चांगलं शिकवतात आणि शिस्त आमच्या शाळेत खूप शिस्त आहे आणि शिस्ताचं पालन करतात आणि जे पण प्रोग्राम असतात ते साजरा करतात आम्ही एवढं बोलून हां हां चालेल. तर आदित्य त्याचा आयुष्यभराचा नाही पण 10वी पर्यंतचा जो काही अनुभव आहे तो आमच्यासोबत शेअर करेल आणि सांगेल ज्या आठवणी आयुष्यभर राहतील आपल्यासोबत. हा बोला. मोकळ्या म्हणायचं काही पण बोल. कशी शाळेत आलो, कशी काय मजा केली, काय? पहिलीपासून शाळेत येते मोठ्याने दहा मोठ्याने वर्ष जोरात बोल. होतील इथे चांगले वाटले शिकायला. सर सर्व चांगले होते. सर्वांनी चांगले प्रकारे शिकवलं. बरोबर ठीक आहे. वा वा. हॉट शीट वरती आपल्या समोर आता रोहन आला. अतिशय उत्कृष्ट असा बॉलर येतो. क्रिकेट खूप छान खेळतो. बघू त्याच्या आयुष्यात एवढे वर्ष शाळा शिकला. आता त्याचे काही शब्द आहेत दोन ते आपण ऐकू. त्याचा अनुभव कसा होता ते पाहूया. आवाज आमच्या शाळेत कार्यक्रम खूप छान प्रकारे करतात आणि नियमांचं पालन करतात. तुला कसं वाटलं की शाळा शिकताना? खूप छान वाटले. पुढे काय करणार आहे शाळा? विचार चालू आहे मनात. म्हणजे त्याला पुढे जाणे आणखी ठरवलं नाही. पुढे काय कशात ॲडमिशन घ्यायचं काय त्याच्या डोक्यात विचार चालू आहे. ठीक आहे. तरी तू बोलला दोन शब्द. तुझ्या मनापासून खूप आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. चला आता पुढचं पाहूया. कसं वाटलं गणेश? तू किती वर्ष हॉस्टेलला राहिला? शाळा कशी वाटली? शाळेमध्ये आलं मला खूप चांगलं वाटलं. तिसरीला राजेश टीचर आम्हाला शिकवत होते. 7वीला राजेश टीचरचे बदले झाले. 2रीला गेले राजेश टीचर. पण त्याच्यानंतर खडके सर आम्हाला शिकवत होते. खडके सर 5वीला गेले पण बाळू सर आले. बाळू सरांनी आम्हाला खूप चांगलं शिकवलं. प्रदीप सर आमची मराठी घ्यायचे. मराठी शिकवायचे. विनोद पाटील सर घेतलाच पाहिजे. आमचे टीचर घ्यायचे. मला तिथं 10वी सोडून जायला खूप दुःख होतं. एवढं बोलून माझी भाषा. वा वा. चांगलं चांगलं बोलला. व्हेरी चल आमिर ये. नाव सांग. काय बोलायचं बोल. हिंदी बोल, मराठी बोल, उर्दू बोल. जो बोलना है वो बोला. नमस्कार, मेरा नाम आमिर है. मैं 7वीं से 10वीं तक सीखा. मुझे स्कूल में बहुत अच्छा लगा कि इधर के सर भी बहुत अच्छे हैं. सब गांव में सीखा था तो मुझे कुछ नहीं आता था. मैं इधर आया तो बहुत कुछ आने लगा. इधर आकर मुझे बहुत अच्छा लगा. मुझे अभी स्कूल छोड़ने का मन नहीं कर रहा है तो छोड़ना पड़ेगा. इतना बोलकर मैं अपना दोस्त. वा. आर्यन खूप छान प्लेअर आहे. चांगला आहे, हुशार आहे. नेहमी शाळेत उपस्थित असतो. पाहूयात तो एवढे वर्ष आपल्या इथे हॉस्टेललाही होता आणि शाळा पण खूप छान शिकला आहे. पाहू आता त्याला शाळा आता शेवटचे काही दिवस राहिले त्याच्या काय आठवणी शाळेसोबतच्या. मला खूप जाताना दुःख होतं की जेव्हा मी 7वीला आलो होतो तेव्हा मला काही वाचता लिहिता नाही येत होता. मला सर्व सरांनी वाचायला लिहायला शिकवले. आम्हाला निबंध विबंध पत्र लिहिता येत नव्हते. सरांनी ते सर्व शिकवले मला. बरं चालेल चालेल. तरी तुझे आम्ही मनापासून आभारी आहेत. 2-4 कामं एकदाच करू. 3-4 कामं एकदाच केली. आयफोन घेतला स्वतःच्या पैशावरती घरी 1 रुपया न मागवता. आणि बघूया आता त्याला कसं वाटलं आजपर्यंत शाळेत किती वर्ष. शाळेच्या पाठीमागेच राहतो. रिक्षा चालवली चला बोल. माझं नाव मनीष आहे. मी 7वीपासून शाळेत आलो. मी 7वीला जेव्हा आलो मला तेव्हा म्हणजे असं घबरा वाटत होतं. माझे मित्र पण नव्हते कोण. पुढे कसं बसता येईल.
मला वाचता लिहिता काय येत नव्हतं. 7वी 8वीपर्यंत काय येत नव्हतं. मग 9वीच्या नंतर मला सर आले, सगळे सर आले, त्यांनी मला सपोर्ट केला. नीट कर, अभ्यास कर, पाठांतर कर केलं. 10वीला आमचं खूप सपोर्ट केला आम्हाला. 7 ते 5 वाजेपर्यंत आमचं ट्युशन घेतलं आम्हाला. काही आणि कमावलं, स्वतःच्या जोरावर कमावलंय. आता तो काय त्याला वाटतंय काय नाही पाहूया कर्तृत्व आता. वान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे बाबा. उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू. आणि आता खो खो टीमचा लीडर, मेंटर. बरीच मैदानं गाजवली त्याने. चांगला बॅटर होता तो खो खो मध्ये. बरीच मैदानं पण भरपूर गाजवली. मैदानं वेगवेगळी त्याने गाजवली आहे. पाहूया आता त्याला काय वाटतंय. बोला रितेश, बोल. चल, शाळा सोडून जातोयस तू, शेवटचे दिवस आहेत तुझे, कसं वाटतं? रडू नको. कसा अनुभव आला तुला शाळेत? सांग. मी पहिलीपासून शिकत आहे. 10वीचं वर्ष लागतं. मला शाळा सोडून नाही वाटत. पहिलीला माझे राजेश्री टीचर शिकवायचे मला. नंतर राजेश्री टीचरांची 7वीला बदली झाली. त्यानंतर अजय सर आले. अजय सरांनी थोडंसं शिकवलं आम्हाला. नंतर ते 6वी ते 7वीपर्यंत शिकवायला लागले. नंतरला मला थोड्या 4-5 दिवसानंतर प्रदीप सर आणि बालू सर आले. प्रदीप सरांनी मराठी खूप चांगलं शिकवलं आणि बालू सरांनी पण खूप चांगलं शिकवलं गणित. पहिले 7वी वाटीला आम्हाला कायच नाही होतं गणित. 10वीला खूप चांगलं यायला लागले थोडं गणिताचा. बस एवढं माझं नाव अस्मिता आहे. मी या शाळेत दुसरीपासून जो पण शिक्षक ज्यांनी पण मला जे काय शिकवलं सर खूप चांगलं शिकवलं. त्यांनी त्यांचं जे पण शिकवणं आहे ते खूप चांगल्या रीतीने शिकवलं. ते सगळ्यांच्या लक्षातही राहते. त्यांनी आतापर्यंत जो आमच्यासाठी मेहनत केली आहे ती मेहनत आम्ही दाखवणार बोर्डाच्या परीक्षामध्ये पेपर लिहून चांगले मार्क काढू. आतापर्यंत जे पण आम्ही शाळेचे कार्यक्रमासाठी जो वेळ काजल काय बोलत आहे तिचा आजपर्यंतचा शाळेचा अनुभव सांगत आहे. बोल काजल. मी या शाळेत 1ली ते 10वीपर्यंत शिकले आहे. या शाळेत सर टीचर खूप छान प्रकारे शिकवतात. या शाळेत मला खूप छान प्रकारे शिकण्यासाठी भेटलेले आहे. दर्शना, मी इथे पहिलीपासून शिकते. पहिलीपासून ते 10वीपर्यंत मी इथे शिकत आहे. इथले सर्व शिक्षक खूप छान आहेत. मैं 7वीं से यहाँ पे पढ़ती हूँ. 4 साल में पढ़ी. 7th 8th 9th 10th और मेरे को साड़ी सर, प्रदीप सर, इन्होंने बहुत अच्छा सिखाया. मराठी बहुत अच्छा अभी मुझे बोलने भी आता है. और फिर सरली सर मला काय बोलायचं आहे. मी या शाळेमध्ये आता याच वर्षाला 10वीला ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि मला या शाळेमध्ये येऊन खूप छान छान मला शिकायला मिळते. सर्व शिक्षक खूप छानपणे शिकवतात. बालू सर विज्ञान आणि गणित खूप छान शिकवतात. प्रदीप सर पण मराठी खूप छान शिकवतात. आणि विनोद पाटील सर पण खूप छान शिकवतात भूगोल आणि इतिहास. म्हणून सर्व शिक्षकांचे मी आभार मानते. सर्व शिक्षकांनी मला खूप सुंदर शिकवले. आणि म्हणजे खूप अशी मी म्हणजे शाळेमध्ये जास्त यायची पण इथे मी म्हणजे शाळेमध्ये थोडी जास्त दिवस मी शाळेत येऊन भरले. म्हणून शिक्षकांचे खूप आभार. नमस्कार, माझे नाव रितिका आहे. मी या शाळेत 1ली ते 10वीपर्यंत शिकली आहे. 1ली ते 10वीपर्यंत जेवढे सर लोक आले तेवढे सरांनी मला सर्व काही सोपं करून शिकवलं आहे. खेळायला जायचं आपण, तुला कसं वाटायचं खेळायला शाळेत? मला या शाळेत स्पर्धाला जायसाठी खूप आवड होतं. बांबळे सर, बोला. आजपर्यंत आपल्याकडे 10वीची मुलं शिकली, 9 वर्ष 10 वर्ष 8 वर्ष काही आता ती सोडून जाणार आहेत. त्यांचे शेवटचे काही दिवस राहिले. तुम्हाला काय वाटतंय, त्यांना काय शुभेच्छा देणार आहेत तुम्ही सांगा. 10वीच्या मुलांनी खरं तर खूप छान म्हणजे
हा जो वर्ग आहे अतिशय सुंदर वर्ग आजपर्यंत गेलेल्या वर्गांमध्ये आणि खूप हुशार मुलं आहेत. नक्कीच ते भविष्यामध्ये पुढे जातील. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या वतीनं, माझ्या शिक्षकांच्या वतीनं आणि आमच्या शाळेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांनी व्यवस्थापन समितीच्या वतीनं पण सर्वांकडून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. मुली म्हणजे खूपच चांगलं आहे असं सांगायला. स्वभावही एवढा चांगला आहे आणि आता सध्या 1 नंबर आहे. मला तर असं वाटतं पुढे जाऊन काहीतरी बनतील असं. म्हणजे मला असं त्या पदावरती पण जाऊ शकतात. मला त्यांच्यावरती कॉन्फिडन्स आहे. खूप छान आहे मुली पण आणि मुलं पण छान आहे. आणि आमचे चला आता थँक्यू. आता आपल्या समोर आता पुढचा इंटरव्ह्यू आहे आमच्या सगळ्यांच्या लाडक्या कल्पना मॅडम. कल्पना मॅडम, आपली 10वीची पहिली बॅच आहे. यावर्षी ती मुलं त्यांचे काही दिवस आपल्या शाळेत शिल्लक राहिलेत, तर तुम्ही त्यांना काय विषय, काय संदेश देणार आहेत की परीक्षेसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी? शांत बॅच आहे, 10वीची पहिली बॅच आहे. पहिलीच असं आहे की मुलं आम्हाला यांच्याबद्दल कधीच काही कंप्लेंट नाही या मुलीबद्दल आणि मुलांबद्दल, मुलांच्या बॅचबद्दल. आणि ही सगळी पोरं 100% यशस्वी होतील 10वीच्या. सगळे पास आहे आम्हाला, त्यांच्यावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी आणि आपल्या 10वीच्या पेपरसाठी ऑल दी बेस्ट आमच्या सगळ्या शिक्षकांतर्फे. नमस्कार. तर आमची पोरं पूर्वी मराठीमध्येच बोलायची, आता ज्या सरांमुळे आमची पोरं इंग्रजीमध्ये सुद्धा बोलतात, असे आमचे इंग्रजीचे सर श्री विनोद शिरोडे सर यांचा इंटरव्ह्यू आपण पाहूया. त्यांच्या मनोगत आपण ऐकूया आता. नमस्कार. अतिशय कमी कालावधीसाठी मला लाभलेली ही बॅच ऑगस्टमध्ये मी आलो, परंतु विद्यार्थ्यांची जी मेहनत आहे आणि जी कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे यानुसार असं जाणवतं की हे मुलं निश्चितच भविष्य चांगलं घडवतील आणि भविष्यात निश्चितच त्यांना योग्य जागेवरती कुठेतरी नोकरी मिळेल सरकारी, अशी मला 100% आशा आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक आहे. तर सर, आपलं 10वीची पहिली बॅच आहे आणि त्यांचे शेवटचे दिवस आपल्या शाळेत आहेत, तर तुम्ही काय त्यांना मेसेज द्याल, भविष्यासाठी काय शुभेच्छा द्याल, सांगा जरा. प्रथम सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि 10वीची आपली ही पहिला वर्ष आणि पहिली बॅच आहे. मुलांनी खूप मेहनत केलेली आहे, त्यासोबत त्यांचे सर्व शिक्षकांनी पण मेहनत करून विद्यार्थी घडवण्याचा मुलाचा यामध्ये वाटा आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी चांगला अभ्यास करून पुढे यशस्वी होऊन एक चांगल्या पदावर राहतील. आणि आमचा सुद्धा एक त्यामध्ये मैलाचा दगड असेल आणि आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान असेल की आम्ही शिकवलेले विद्यार्थी आज कुठेतरी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. धन्यवाद. आता आमचे लाडके अजय सर यांनी पोरं आमची जेव्हा 9वीत होती त्या वर्षी वर्ग शिक्षक होते, त्यांचे सरांनी त्यांचा पाया अतिशय छान असा पक्का केलेला आहे. तर अजय सर, तुम्ही काय शुभेच्छा द्याल आपल्या मुलांना? सर्वप्रथम नमस्कार. 9वीला जेव्हा आम्ही शाळेमध्ये आलो तेव्हा शाळा नवीन होती आमच्यासाठी, बाकीचे शिक्षक वृंद, शाळेचा परिसर सर्व नवीन होता. परंतु पहिल्यांदा जेव्हा वर्गामध्ये गेलो सर्व मुलं शांत होती, एवढी काही मस्ती वगैरे करत नव्हती. जी इतर शाळांमध्ये जसं आपण बघतो तसं ही मुलं शांत होती. जे काही मी शिकवायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स सुरुवातीला थोडं कमी होता, नंतर छान झाला आणि आमचं त्यांच्याशी जे नातं हे बॉन्डिंग आहे ते चांगलं झालं, जुळलं. पण काही दिवसानंतर इतर शिक्षकसुद्धा आले, त्यांनी सुद्धा त्यांना शिकवायला सुरुवात केली. सर्व विषयाचं ज्ञान ओव्हरऑल सर्व शिक्षकांनी दिलं. आता ती मुलं 10वीनंतर पुढे 10वीला आलेले आहेत. 10वीची बॅच आमची पहिलीच बॅच आहे शाळेची. छान प्रकारे मुलांनी मेहनत घेतलेली आहे, शिक्षकांनी सुद्धा छान प्रकारे मेहनत घेतलेली आहे आणि काही दिवस शिल्लक राहिले आहेत परीक्षेसाठी. सर्व जय्यत तेरे झालेली आहे. आता बघू, रिझल्ट चांगला येईलच. आणि ह्याच सगळं बोलून मी त्यांना शुभेच्छा देतो 10वीच्या परीक्षेसाठी. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू अजय सर. 6वी ते 9वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत. आज आपली 10वीची पहिली बॅच सोडून जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं, हे मुलं शाळेतून जात असताना तुम्हाला आनंद होतोय, दुःख होतोय, काय तुमचं मत व्यक्त करा, बोला. स्नेहा, काय वाटतं तुम्हाला? बोला. मानसी बोल.
बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांचं आम्हाला दुःख होते, त्यांनी सुद्धा म्हणजे इथे राहावं असं वाटत होतं. पण ते आता चाललेत आणि त्याचं राष्ट्र थँक्यू. आणखी कोण बोलतंय? चला, तर आता मुलं इथे एन्जॉय करत आहेत आणि मुलांच्या मध्ये मी आलोय. आमचे 10वीची मुलं सोडून जाणार आहेत, त्याच्यासाठी मी विचारतोय मुलांना की तुमचे सोबतचे जे मित्र होते आज 8-10 वर्ष तुम्ही ज्यांच्यासोबत घालवले ते तुम्हाला आता सोडून जात आहेत, त्यांच्यासाठी शुभेच्छा. साई, आणि काय वाटतं तुला? तुझे मित्र आता जाणार आहेत 10वीचे. मला खूप वाईट वाटतंय, पण ते पुढे असेच चांगलं मेहनत करावं याची मी त्यांना शुभेच्छा देतो. तुला काय वाटतंय बाबू? खूप वाईट वाटतंय. आमचं मित्र सोडून राहुल, तुला काय वाटते? तू हॉस्टेलला होता, तुझ्या हॉस्टेलला तुझ्यासोबत तुझे 10वीचे 4-5 काहीतरी मित्र होते आणि आज ते तुझ्यासोबत नसणार आहेत, काही दिवसांचे तुझे सोबती आहेत. तुला काय वाटते? तर मला खूप वाईट वाटतंय, कारण की आम्ही लहानपासून इथंच राहतो आणि मी एवढंच त्याला बोलत होतो की तुम्ही मोठं होऊन काहीतरी बना, तर सरांचं नाव पुढे घेऊन जावा, एवढंच माझी. तर आता इकडे कोण आहे? आता हा कार्तिक. तू पण हॉस्टेलला राहत होता, तुझा भाऊ होता, तुम्ही होते. हम लोग सब बचपन से साथ में रहे ना, तो फिर जा रहे हो छोड़ के अच्छा नहीं लग रहा, क्योंकि वो लोग सब पढ़ाई में भी अच्छे थे, खेल में भी अच्छे थे वो सब, लेकिन हम लोग को अच्छा नहीं लग रहा है जब छोड़ के जा रहे 10वीं के लोग. बस 10वीची मुलं सोडून चालली तशीच तुझे मित्र, तुला काय वाटतं? काय तर मला खूप वाईट वाटतं, 10वीला सोडून चालले. तर मी अशी हे सांगतो की ते पुढे जाऊन खूप मोठे माणसं व्हावे, पैसे कमावे, तर तुमचं नाव रोशन करावं. बस मला एवढंच वाटतं. तुझे मित्र आता तुला सोडून जाणार आहे, तुला काय वाटतं बाळा? तर वाईट वाटतं आम्हाला, आमचे 12पासून मित्र होते ते आता 10वीत सोडून चालले आता.